फॅन्सी नंबरचा पोलखोल ज्या पद्धतीने आम्ही केला तर त्याच अनुषंगाने आज निवेदन द्यायसाठी आम्ही मुख्य अधिकारी भोर साहेब यांना निवेदन द्यायसाठी आलो होतो. आरटीओ विभागामध्ये चालणारा जो घोळ आहे, जो फॅन्सी नंबरमध्ये खाजगी पंटरांच्या थ्रू केला जातो, त्याची पोलखोल आम्ही केलेली आहे. त्याची पुरावेसुद्धा आम्ही दिलेले आहेत आणि संबंधित सहर्ष सोनुले नावाचा जो एजंट आहे त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा. त्याचबरोबर त्याचं जे काय ड्रायव्हिंग स्कूलच्या नाव ज्या आधार घेऊन तो इथे एंट्री करतोय आणि त्याच्या अनुषंगाने ग्राहकांची फसवणूक करतोय, ते सुद्धा ड्रायव्हिंग स्कूल तात्काळ बंद करण्यात यावं, ते सस्पेंड त्याचं लायसन करण्यात यावं अशी सुद्धा मागणी आम्ही केली. आणि तात्काळ त्याच्यावर भोर साहेब यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे. आज उद्या 2 दिवसात त्यांच्यावर गुन्हासुद्धा कायदेशीर दाखल होईल. आणि माझं अजूनही सगळ्यांना सांगणं आहे की या आरटीओ विभागामध्ये जर कोणाची काय तक्रार असेल तर आमच्यापर्यंत पोचा. आम्ही 100% त्याला आपण तुम्हाला जे काही काम आहे ते मार्गी लावून देऊया. त्याचबरोबर इथं चालणारा जो भ्रष्टाचार आहे तो सुद्धा आम्ही आता इथून पुढे जसं आता हा एक फॅन्सी नंबर हा फक्त एक विषय झाला, असे आमच्याकडे बरेच विषय आता कानावे लागले. जसं आता व्हिडिओ प्रसिद्ध झाला त्यावेळेपासून तसेच येईल तसंच आम्ही परत या संदर्भात आम्ही परत निवेदन देऊ, त्या पाठपुरावा करू. आता याच्यावर अनेक विषय म्हणजे या खाजगी पंटरांच्या आडून जे काय राज्य शासनाचं तसेच परिवहन मंत्र्यांचं जे नाव खराब होणार होतं ते सुद्धा याला सुद्धा आता आळा बसणार आहे. कारण की जे ग्राहक फॅन्सी नंबर परचेस करणार आहेत तर त्याची एक लिंक जनरेट होईल. त्या संबंधित आधार कार्ड जे आहे लिंक, त्याला आधार कार्डवरती लिंक जाईल, त्याच्यावर टॅप केल्यानंतर संबंधित रिसीट ओपन होईल आणि त्या संबंधित रिसीट ओपन केल्यानंतर खरोखर त्यानं पैसे किती भरलेत आणि सर्व्हिस चार्जेस म्हणून किती कट झालेत, म्हणजे संबंधित जो कोण माणूस येईल त्यानं सर्व्हिस चार्जेस 500 घेतले, 200 घेतले, 500 घेतले, 1000 घेतले, किती घेतलेत ही सुद्धा त्याच्या लक्षात येईल. म्हणजे एवढं पारदर्शक या पद्धतीने हे होईल. आणि संबंधित याच विषयाचं निवेदन सुद्धा आम्ही परत सरनाईक साहेबांना आम्ही देणार आहे. कारण की राज्य शासनाचं नाव यामध्ये कुठेही कमी होता कामा नये यासाठी सुद्धा आमचा 100% प्रयत्न असेल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.